इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथे पोटच्या 11 वर्षाच्या मुलीवर वडीलच लैंगिक अत्याचार करत होता। विशेष म्हणजे पोलिसांकडून प्रत्येक शाळेत जाऊन गुड आणि बॅड टच संदर्भात माहिती दिली जाते। त्यामुळे अल्पवयीन मुलीला वडील आपल्या गैरप्रकार करत असल्याचं या लेक्चरच्या माध्यमातून समजलं। त्यानंतर या अल्पवयीन मुलीने आपल्या शिक्षिकेला वडिलांकडून रोज कशा प्रकारे लैंगिक अत्याचार केला जातो याची माहिती दिली गेली। शिक्षिकेने मुलीच्या आईला याची माहिती दिली। त्यानंतर आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात तक्रार दिली। पोलिसांनी या संदर्भात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी वडिलाला अटक केली आहे। पीडित मुलीची आई ही विभक्त राहते, त्यामुळे तिच्या 2 मुलींचा ताबा हा वडिलांकडे आहे। त्याच दरम्यान वडील या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता। दरम्यान उल्हासनगरमधील या घटनेने मोठी खळबळ माजली आहे। उल्हासनगर 3 परिसरामध्ये एका अशी घटना घडली की एका महिलेने तक्रार दिली आहे की तिचं एका पुरुषाबरोबर 10 वर्ष संबंध होते आणि त्याच्यापासून त्यांना 2 मुलं झालेली होती। त्याच्यानंतर ते एकमेकांपासून विभक्त झाले। विभक्त झाल्यानंतर ज्या मुलींचा ताबा आहे तो त्या पुरुषाकडेच होता। तर तिची मोठी मुलगी आहे, त्या मुलीच्या बाबतीत स्वतःच्या पित्यानंच अश्लील चाळे केले, तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले म्हणून इकडे पुरुषाला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक केलेला आहे आणि जी पीडित मुलगी आहे ती वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। आम्ही आमचे महिला अधिकारी व आम्ही ज्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये जे लेक्चर देत आहोत त्याच्यामध्ये गुड टच बॅड टच हे जे या विषयावर आपण लेक्चर देतोय, त्यानुसार तिला ज्या आमच्या महिला अधिकारी लेक्चर दिलं तेव्हा तिला असं लक्षात आलं की आपले जे वडील करतायत हे बॅड टच आहे म्हणून तिने सदरची घटना ही आपल्या शिक्षिकेला सांगितली। शिक्षिकेने लगेच तिच्या आईला सांगितलं आणि पोलीस आई स्वतः येऊन गुन्हा दाखल केलेला आहे।